मंडळी, हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 आणि हे जे बक्षीस आहे ते पहलवानांसाठी आहे. हिंद केसरी टायटलसाठी विजेत्या पहलवानांसाठी थार आणि उपहिंद केसरीसाठी हे ट्रॅक्टर आणि तृतीय क्रमांकासाठी हे बुलेट आहे. आणि दुसरं म्हणजे महिला हिंद केसरी पण आहे. I10 गाडी आहे ही. आणि त्याच्यानंतर गटातील सर्व महिला कुस्तीगीरांना ह्या स्कूट्या असणार आहेत आणि पुरुष कुस्तीगीरांना मुलांना ह्या होंडा शाईन गाडी असणार आहे. आणि एवढं सुंदर चांगलं बक्षीस ठेवलेलं आहे राजेश्वर प्रतिष्ठान सातारा तालीम संघ. त्यांचं कौतुक आहे. खूप चांगले दिवस कुस्तीसाठी आल्यात. फक्त एकच अपेक्षा आहे की पहलवानांनी चांगलं करावं, पब्लिकनी प्रतिसाद द्यावं, बस. आणि पहलवान जयदीप पाटील आलेले आहेत व राक्षे वस्ताद पण आलेले आहेत आणि त्यांची कुस्ती आहे पहलवान जयदीप पाटील यांची थोड्याच वेळात. विक्रम भोसले विरुद्ध विजय चौधरी अशी पण आज कुस्ती असणार आहे. त्याच्यानंतर जो कोणी विजेता होईल, कदाचित उद्या महेंद्र गायकवाड विरुद्ध विजयभाऊ चौधरी अशी पण कुस्ती असू शकते. त्यामुळे ह्या कुस्त्या बघण्यासाठी नक्की या. खूप चांगल्या कुस्त्या होणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त पण बाहेरचे पहलवान आहेत, त्या पण कुस्त्या चांगल्या होतील. पहलवान किरण भगत यांचे वडील आलेले आहेत, नारायण भगत वस्ताद लवकर आलात. आलो की आता कार्यक्रम म्हणलं यायलाच पाहिजे की. हा नक्कीच. काय वाटेल कोण होईल हिंद केसरी? आता याचं कसं आहे, ज्याची पणाला ताकद लावणार, हा. ज्याचं कष्ट मेहनत आहे तोच तो होणार होणारच आहे. आहे. त्याचा काय विषय आहे. हो. किरण भाऊ भगत बऱ्याचदा ह्या जिल्ह्यातनं नेतृत्व केल्यात महाराष्ट्र केसरीसाठी. एक नाव होतं. यावेळेस हिंद केसरी पण खेळावं बरीचशी इच्छा होती लोकांची, परंतु प्रॅक्टिसमध्ये नसल्यामुळे खेळू शकले नाहीत. बरोबर आहे की. है ना. आता बघायला येणार असतील कुस्त्या? येणार आहे 5 वाजता येतो म्हणलाय तो. आता तो वाजलेच 5 पण येईल आणि अर्धेभर तास. ऊन आहे ना, ऊन जास्त आहे त्यामुळे पब्लिक. नाही रात्रीच म्हणलं होतं वस्ताद वस्ताद, तुम्ही कोणकोणते खेळ म्हणजे मेडल वगैरे आहेत काय? कुठल्या तालमीत होत आहे? सातारा तालीम संघ. मग त्यावेळेस तुम्ही होता का? नाही तुम्ही पहलवान होता का नाही? पहिलवान होतो की, पण आम्ही दुसऱ्या घरचे. हा, घरचे. पण साताऱ्याचं खूप नाव होतं, टॉपचे पहलवान होते तुमच्या तालीम संघात. त्या टायमाला बाळू पडक मी चांगलीच होती यांच्या टायमाला. संजय पाटील. पण काही म्हणा वस्ताद, कुस्तीसाठी चांगले दिवस आलेत. बघ बघताय ना कसले गाडी थार आणि ट्रॅक्टर कुठे. मग त्याचा काय विषय आहे, पण पहिलवानच पाहिजे आता टाकडा. पहलवान हो. खूप चांगले बक्षीस आहेत. होय की. आता हे पण पहलवान आहेत. आपकी कुश्ती हुई है क्या? होने वाली है अभी? कितने हुई? एक कितने वेट कैटेगरी में खेल रहे हो आप हरियाणा से? जी पहलवान काय नलवडे पहलवान आहेत आपल्यासोबत आणि हनुमंत खंड वस्ताद पण आहेत, त्यांचे पटशिष्य आलेले आहेत. पहलवान काय सांगाल, कोण होईल वाटतं हिंद केसरी? विजयभाऊ होतील हिंद केसरी 100%. बर. वस्ताद आहे तिकडे, वस्ताद काय सांगणार नाहीत कारण वस्तादांना बोलून चालत नाही कोण होईल. त्याने बाकीचे पहलवान नाराज होतील. होय का नाही? बरोबर आहे का ना वस्ताद? हां. तर तुमचे आवडते पहलवान आहेत का विजयभाऊ? एकत्र राहिला आहे. हां. मामासाहेब मोडला. बरं. पंजाबला पण कुठं? तुमच्याकडे. बरं. पहलवान पण आलेले आहेत वस्तादांच्या तालमीतले. वस्ताद किती पहलवान आलेत आपल्या तालमीतले? 4. तुम्ही कधी खेळणार? पुढच्या वर्षी. वस्ताद आहे कुस्तीला? पहलवान तुम्ही किती गटात? 62. ठीक आहे. तिकडं कोण यायला पाहिले. चला. तुम्ही कोणत्या तालमीत होताय? मी सांगलीला सरकारी तालमीत होतो. बरं. आता कुठेही मैदान असो, चांगल्या स्पर्धा असो, तुम्ही तिघं जाणारच? हो, जातो आम्ही 3 जण मिळून. गाडी काढून जातो आम्ही. एवढं नाद कुस्तीचा. होय. बर. आसपासचं मैदान सोडलं नाही कुठलं. होय काय? अरे वा. बर. कसं आता सध्या कुस्तीसाठी दिवस कसे आल्यात? सध्याचे दिवस चांगले आहेत कुस्तीचे. फक्त केलं पाहिजे. फक्त जायला पाहिजे. आता बक्षीस वगैरे ठेवलेले आहेत. पहिलं असं काय नसायचं पण आता आहे. पूर्वी असे बक्षीस नसायचे. आता खूप चांगले म्हणजे पैलवानासाठी फार चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा सरकारनं या संस्थेने प्रयत्न केलेले आहेत चांगले. आता हिंदी केसरीसाठी महाराष्ट्रातले 7-8 पैलवान आहेत. त्यातले 1-2 पैलवान म्हणजे बाहेर पडल्यात. आता विजय चौधरी आहेत, महेंद्र गायकवाड आहेत, रविराज चव्हाण आहे, परत जयदीप पाटील आहेत, शिवा चव्हाण. हा, जयदीप गायकवाड आहे, महेंद्र गायकवाड पण आहेत, हा विजय चौधरी आहेत. या सगळ्यांची कुस्त्या बघितल्या. सगळ्यांचे बघितले. आता काय वाटतं तुम्हाला, कोण होईल हिंद केसरी?
काय सांगू शकत नाही. सध्या काय सांगता येत नाही. हा. नवीन नवीन मुलं सुद्धा आता पुढे बाहेरचे आलेले पण आहेत पोरं. हा हा बाहेरचे पैलवान मोठे आहेत. हम्म. त्यामुळं काय सांगता येत. पण महाराष्ट्र पुरतं बघायचं झालं तर सध्या अजून हम्म. विजय चौधरी जरा अजून फॉर्म मध्ये फॉर्म मध्ये आहे. दबदबा आहे त्यांचा. कदाचित होऊ शकतील, काय सांगता येते. हो, ते दादा दररोज या मुलीला आणि मुलाला घेऊन येतात कुस्ती बघण्यासाठी, कारण त्यांना पहलवान करवायचं आवड निर्माण होण्यासाठी. दररोज येत आहे म्हणा बघायला कुस्त्या, त्यांना पहलवान करवायचं ना. तुझा आवडता पहलवान कोण? विजय भाव. विजय भाऊ चौधरी आवडते पहलवान. हाँ. नक्कीच. कहाँ से? हरियाणा से आए? कैसा लगा यहाँ कंपटीशन? बहुत अच्छा टूर्नामेंट है। कितने वेट कैटेगरी में खेले हो आप? 52, और ये पहलवान 62। आपने कितने? 62। जी जी। कंपटीशन में स्कूटी है, पता है आपको? ठीक है, स्कूटी है जो विजेता होगा. पता है। या ठिकाणी पहलवान आहेत, त्यांच्या कुस्ती आहेत, त्यामुळं नारळ पाणी प्यायला एनर्जी साठी. कुस्ती है अभी? हाँ है अभी। किसके साथ है? अभी मुलायम यादव के साथ है। मुलायम सिंह यादव के साथ. हाँ जी. और इनकी आपकी कुश्ती हुई? हो गई। हो गई. कितने वेट कैटेगरी में खेले हो? केसरी में हिंद केसरी हिंद टाइटल केसरी के लिए. कहाँ से आए हो? कर्नाटक से। कर्नाटक से. साताऱ्याचे शूरवीर पहलवान आले इकडं, विशाल पहलवान. कितने कुश्ती निकाली है अभी तक? एक हो गए. एक हो गई. हम्म. मराठी येते ना? मग मराठीत तुम्ही मी बोला. चेष्टेत म्हणालो हिंदी. एक झाली, आता कोणाबरोबर कुस्ती येईल? आता हरियाणा वाले बरे. 85 किती वाजे? 85. अमोल भाऊ आहे या ठिकाणी. बघू आता त्यांच्याकडनं अपेक्षा आहे गोल्डची. पहलवान काय किती कुस्ती आहेत अजून? अजून बघा आता एक क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनल आज लगेच होणार 2-3 कुस्त्या. म्हणजे आज 2 होते नाही तर एक तरी होईल. आशा आहे खूप मोठी. हो सर बघा तयारी करून घेतलाय ना हो? तयारी तर पूर्ण झाली आहे. आता कुस्त्या बी त्या पद्धतीने झाल्यात. आता आपण सुवर्ण पदकाची अपेक्षा करू शकतो. अपेक्षा नाही, घेतलंच पाहिजे. नक्की आता कष्ट तेवढं करून घेतलंय आणि नक्कीच महाराष्ट्राला त्याचा परफॉर्मन्स म्हणून माहिती आहे. नक्कीच महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळावं अशी आम्ही सगळं महाराष्ट्रवासी अपेक्षा करतो. आणि तिकडे रजत मंडळी पण पहलवान आहेत. पहलवान अनिल कचरे पण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पण महाराष्ट्राला गोल्डची अपेक्षा आहे. किती वजन गटात खेळालाय? 80 किलो. किती कुस्त्या झाल्या आतापर्यंत? 2 कुस्त्या झाल्या. 2 झाल्यात. आता अजून किती पडतात? अजून 2. आता क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल. आता कोणाबरोबर येईल कुस्ती? हरियाणावाल्याबरोबर. आता एक हरियाणावाल्याबरोबर झाली. बरं. आता दुसरी बी हरियाणावाल्याबरोबर. ठीक आहे ठीक आहे, शुभेच्छा. धन्यवाद. लोणी देवकर तालमीचे पहलवान आलेले आहेत. बापू कोळेकर पण आहेत. किती जण खेळलेले आहे हिंद केसरीसाठी आपले? आपल्या हिंद केसरीला 4 मुले आहेत. बर. 4 मुले आहेत. कोणकोणते पहलवान? आता इथं आकांक्षा जाधव आहे, अनुष्का यादव आहे, परत बाहेर 2 आहेत मुली, सिद्धी डमडेरे. काय सांगाल स्पर्धेबद्दल? मुलींसाठी पण चांगल्या स्पर्धा आहे, बक्षीस आहे. मुलीसाठी पण चांगलं बक्षीस ठेवलंय आणि असंच मुलींसाठी म्हणजे पहिल्यांदाच असं हिंद केसरी स्पर्धा आपल्यात भरलीत महाराष्ट्रात आणि मुलींना पण त्यांनी चांगलं प्राधान्य दिले. असंच त्यांनी प्राधान्य मुलींना देत गेलं पाहिजे. तोही पण आली कुस्ती बघा. आरोईला पण आलेले आहे, तिच्याच भागात गावाजवळ आहे स्पर्धा भरली. आरोई स्पर्धा बघण्यासाठी आलेली आहे हिंद केसरी. पहिल्यांदा स्पर्धा बघायलीस का असे हिंद केसरी वगैरे? पहिल्यांदा बघायला. ही महिला कुस्तीगीर आहेत. काल यांचा व्हिडिओ बघितला. अभी आता यांची कुस्ती आहे. कल कुस्ती हुई, बाउट हुई कोई? आज कितने किसके साथ है कल कुस्ती? नहीं, आज सुबह हुई मेरी एक बाउट। जी, क्या विन हो गए ना? हाँ जी। जी अभी दूसरी कुश्ती है, पता नहीं किसके साथ है, पता लगेगा। जी। लॉट्स तो देखा होगा किसके साथ होगी कुश्ती? वो कोच देखते हैं ना, हमें सिर्फ लड़ना ही है बस। और प्रैक्टिस कहाँ पे करते हो आप? मैं बागवानिया में हूँ, हिमाचल प्रदेश। जी जी। अभी कैसा लगा महाराष्ट्र का जो दंगल है अभी हिंद केसरी का? अच्छा है सर, ठीक है, सब कुछ बढ़िया है। बस खाना थोड़ा तीखा खाते हो आप। खट्टा? आप उधर मिठा खाते हैं ना? नॉर्मल खाना। हाँ, नहीं तो धूप भी है इसलिए थोड़ा हाँ जी, खट्टे का प्रॉब्लेम गर्मी आता बहुत है। है यहाँ। हाँ, गर्मी बहुत है। ठीक आहे, धन्यवाद, शुभकामना. मंडळी आता पब्लिक थोडं थोडं यायला सुरुवात झालेली आहे. माणसं कुस्ती बघण्यासाठी आज आणि उद्या भरपूर पब्लिक येणार आहे. त्यामुळं कुस्त्या खूप चांगल्या होणार आहेत. हे पब्लिक आहे आता यायला सुरुवात झालेली आहे. भरपूर पब्लिक येईल अशी अपेक्षा करतोय. हो नमस्ते नमस्ते नमस्ते. हो नमस्ते. ओके ओके, धन्यवाद.
आलो पब्लिक आलंय अजून पब्लिक आलं की बरं वाटतंय अशी पब्लिक आहेत विजय गुटाळ पण आलेले आहेत हिंद केसरी स्पर्धेसाठी जयदेव पाटला पण पहलवान लई जणांनी तुमच्या माझ्या व्हिडिओत कमेंट केल्यात हिंद केसरीचा अजून सुद्धा खेळू शकतोय पहलवान तुमच्याकडे बघून बघला की नाही कमेंट कुठं आल्यात अजून सुद्धा तयारी आहे म्हणतात मंडळी व्हिडिओला विराम देतो धन्यवाद बघत राहा